हाय गाईज, आज आपण आले फुल मार्केटला कल्याणला. एकदम स्वस्त फुलं भेटतात तिथेशील. आज बघू फुलांचा रेट कसा. बऱ्याच दिवसांनी आलो तिथेशील. आता आतमध्ये जाऊ बघू काय काय रेट आहे फुलांचे. जरा गजरे वगैरे एकदम स्वस्त होते. पहिले तर फुल महाग होते, जसे 100ला 2 द्यायचे 3 द्यायचे. आता फुल स्वस्त आहेत. तर बघू तिथे गेल्यावर किती काय काय रेट आहे कसं काय. आता आले इथे सर्वोदय मॉलला आहे मी. तो ऑफिसला काम होतं म्हणून आलो मी इथं. सकाळ सकाळी रिक्षावाल्यांची ट्रॉफिक वगैरे असते तशी. मेट्रोचं काम चालू आहे इथे बघा. सर्व जेव्हा ट्रॉफिकचं रिक्षावाले इथे लागतात. एकदम 5-4:30 5चा मार्केट असतं इथे. तर लेट झालो. इथे सर्व रोजचे कामं चालू आहेत. हे बघा रिक्षावाले किती गर्दी. रस्ता पण ठेवले की नाही. तर पब्लिक फुल कमी आहे इथे. सकाळी पूर्ण चॉकअप असते इथे. हे मामा नारळ कसा 30 रुपये सर्व. 40-30 कसं 60 रुपयाचे 12 म्हणजे फुल स्वस्त. ही बाईने आम्हाला बाई थांबला कशी. गाववाल्यांना फुल माग. मावशी गाजर कसं. ठीक आहे. गाईज गाजर वगैरे फुल असतात. फुलांचा रेट बघू आपण. मोगऱ्याची फुलं कशी आहेत. आता फुला मोगऱ्याची कायची ती कशी ती 60 रुपये. रेट कसं दादू. 40 रुपये ये फुला. 60 रुपये एक परला. 60 रुपये किलो म्हणजे बऱ्यापैकी आहेत. सकल चटपटीवाला. काही पावसाला आले म्हणून बघा पूर्ण कापडा चेंज करायला घेतले, रिपेअर करायला घेतले. पूर्ण फुल भरतं. ज्यावेळेला सण वगैरे असं ना इथे फुल जे पाय टाकायला जागा नसतं फुल असतं इथे. इतरांचं रिपेअरचं काम चालू आहे इथे. अंकल कसा आहे. 50 म्हणजे 60-50. अलग अलग रेट इथे. भरपूर मोठा आहे. जेवढं फिराल तेवढं कमीच आहे.
त्या साईडला भाजी मार्केट आहे तिकडे अलग अलग मार्केट आहे तिथं, जसं फ्रूट मार्केट, भाजी मार्केट, फुल मार्केट. त्या साईडला पुन्हा ट्रक उभे आहेत, पार्किंग. कसा रेट कसा? 40, 50, 60 म्हणजे सगळं अलग अलग रेट चालू ना. एक चला गया तो खराब हो गया. कार्टून हिसाब आहे तशी. हे दादू यो कसा आहे रे? मालूम नाही. या टेम्पो आले भरून. हे कुठून येतं माल? माल कुठून येतं? कुठून? हे कुठं आलं मनच माहीत नाही. का पुरं टेम्पो भरून येतं माल. कारण सणाला जर बघाल तर इथे फुलं पण मुश्किलचे भेटतात. 150-200 रुपये किलो करून 250 पण जातात. जसा रेट असेल तसा. तर आपण त्या साईडला रिपेरिंग म्हणजे मार्केटच तोडलेलं पूर्ण आहे बघा. त्या साईडला फुल मार्केट आहे तशी. पूर्ण मार्केट तोडलं इथं. म्हणजे सर्व प्रकारची वस्तू इथं तसं कुठं काहीच नाही की इथं भेटणार नाही. अलग अलग सर्व हे केलं इथं. या साईडला कुठलं बटाटा कांद्यांचं मार्केट आहे इथं. हे बघा तिकडं भाजी मार्केट आहे, फ्रूट मार्केट आहे. म्हणजे सर्व जे गावठी जे सर्व भाजी प्रकारची भाजी भेटतात. ते इथं फ्रूटवाले लाईनीला बसले. तर इकडे बघू आपण बटाटे बघू इथे. गर्दी कमीच आहे तरी पण रास गर्दी असते ते. काय तुम्हाला जर भाजी घ्यायची असली एकदम स्वस्त असतं, डायरेक्ट होलसेल रेटनी जास्त करून इथंच व्यापारी घेऊन जातात. तर तुम्हाला याचं या इथं फुल मार्केटला जबरदस्त भाजी असतं. जर लग्न इथंच लग्नानंतर इथूनच घेऊन जातात सर्व. किंवा बटाट्यांचे सर्व ट्रक खाली होतात. थांबा अरे सर्व बटाटे कांद्याचे इथे लसूण कांदे बटाटा. दादू लसूण ना कांद्या रेट काय आहे? म्हणजे अलग अलग क्वालिटी पण म्हणजे क्वालिटी हिशोब इथं 280 पासून चालू होतं म्हणजे सर्व माल. इकडे टेम्पो लागले सर्व इथं. जर तुम्हाला लग्नाला घ्यायचं तर सर्व इथूनच जातं माल. लग्नाला बोला, पूजेला बोला, सर्व लोक इथूनच घेऊन जातात. आता इथे प्रत्येक अलग अलग रेट येते. तिथे मार्केट होतं. एक नारळाचा अलग आहे. सर्व अलग अलग रेट आहे तिथं. बघून भाजी मार्केटला इथे जाऊन भाजी मार्केट तर फुल भरले. किती गर्दी येतील, गाड्या लागली.
हे बा बटाटा कसा 100ला 5 किलो. अजून ते भाजीवर त्या साईडला भाजीचं मार्केट आहे. इथं तर फुल गर्दी आहे. गाय इथं तर पुरं गर्दीच आहे. हे मामा मिरची कशी 130. अदरक नींबू 100 का 1.25 किलो. 20 का दो ना मेरे को. नींबू 20 का दो ना. याची बघू शकते किती गर्दी. तर फुल मागे एकदम होलसेल रेट पण मागे जे थोडे बऱ्यापैकी आहे तर स्वस्त पण नाही ना महाग पण नाही. खरं तर लग्नाची सीझन सपोज जरा स्वस्तच झाला. आम्हाला म्हणून पैसे द्यायचं. मामा टमाटी कशी हा 100ला 2.5 किलो. सॉरी किती गप्पा गप भरली मार्केट. गाड़ी में आएगा. अरे काय दाखव भाजीचा वास. मिरच्या तर वास येतो. खुशबू नसते. कढीपत्ता कसा 40 रुपये अर्धा किलो. मस्त फ्रेश. फ्लावर कशी आहे किती 300 रुपये. 1 मिनिट 30 रुपये किलो. गाय 30 रुपये किलो. इथं मस्त. हे पूरा मार्केट गप्पागप भरले. मावशी बिगारली इकडे. शिंगा कशा आहेत शिंगा. हो शिंगा कशा आहेत. वो कैसा है 140. गाय जशी क्वालिटी तसा रेट आहे तशी. काकड़ी कैसी है हाँ 25 रुपये किलो. हाँ वटाना कैसा क्या है. फ्लावर है क्या. मेरा नंबर बढ़ गया. किती गर्दी झाली. तर ट्रॉफिकच करून ठेवले. मिरचीचा वास डेंजर आहे. सर्व या साईडला जर बघू दे. या साईडला कामं चालू आहे. तशी 20 रुपयाची लिंबू घेतली मी. आणि किती आले माहीत नाही. 15-16 आले. नाही तर 10 रुपयाला एक लिंबू देतात.
नाही तर काऊन जास्त करून द्यायला 2 देतात. म्हणजे इकडे एवढं स्वस्त लोक माग विकतात. इथं फणस आले माहीत ना बाबू. फणस कसा हा किलो किती किलो 10-12 किलो होल गे 2 किलो होतं 5 किलो होतं यो कसा किलो होल यो असा अंदाजे यो हा 5 किलो ये वाला 30 रुपये लगी दिया बहुत दूर गाड़ी है 30 रुपये किलो फणस इथं. आता इथलं घ्यावं आले होते आता. ये बाबा ये बाबा यो कर ना पिकल ना किती जण पिकल यो काय करता हे कशासाठी आहे? नाही भाजी नाही खाता मी सॉरी. पिकाचं कुठलं आहे? पिकाला खायला पाहिजे असं पिकलं पिकलेलं नाही ते भाजीचं आहे. नाही तयार नाही तुम्हाला द्यायचं आहे तुम्हाला हो नाही मी ठेवला तर पिकत मग. हो ना ते भाजीचं आहे की पिकाचं भाजी नाही ना भाजी नाही घेत ना कळते नको हो तेवढं कुठं भेंडी व भेंडी कशी किलो हा 22 रुपये किलो भेंडी. किती कुठलं मामा तुम्ही आम्ही तुमच्याच गावचं सिंधीपाडचं दादा कोथमीर तुरी कशी 30 रुपये आकाश येतो सगळा फुल मार्केट पासून. काय शूटिंग घेतो हा व्हिडिओ ब्लॉक नाही लागला. 22 रुपयेच रेट आहे का सगळा भेंडीला. मामा कुठलं तुम्ही हा मुरबाड ना न्यावालता म्हणून. काय ते फणस घेत होतो पण फणस भाजीचं होतं. आता मी घेतला असा मोठा कन्फ्युजन झाला. पिकाचं बोलून भाजीचा घेत होतो हे बरं सांगितलं 30 रुपये किलो होता. तर घेतला तर तिथे काय फ्रूट मार्केट वाटतं नाही टाईम लागेल फिरायला. त्या गाड्या बघा सण असलं तर इथं पाय ठेवायला जागा नाही एवढी गर्दी असतं. गाड्याने एंट्री पण नाही. बघा या साईडला कन्स्ट्रक्शन काम चालू आहे यांचा. मार्केटच करतात इथून बैल बाजार एरिया ही सर्व. आज कमी मार्केट सकाळी आल्या पूर्ण भरलं असतं कारण आता थोडा वेळ झाली म्हणून. इथं जास्त गावठी भाजी असते तशी. तर तुम्हाला गावठी भाजी याची असेल तर या इथं पण लक्ष्मी मार्केटला भेटतं ना इथं पण भेटतं. तुम्ही पहिले ब्लॉक टाकला लक्ष्मी मार्केटचा पण बघू शकता तुम्ही. तर भाजी उतरताना तशी आलं नाशिकवरनं येतं बऱ्याच ठिकाणवरनं. तर मुरबाडवरनं येतं तेव्हा सर्व घेताना तसे. आता भेंडीची जास्त शिजन नाही सर्व नाशिकची भेंडी मुरबाडची भेंडी आहे ही. ही आमची खरडची मावशी आहे की एक परवाल तुमचीच का कशी किलो न काकरी किती 18 तिकडं 25 इकडं 18 म्हणजे स्वस्त एकदम मावशी. ही आमची खरडची मावशी आहे. फोटो बरोबर आहे आता चालू व्हिडिओ मावशीला असतं तिथं. टोमॅटो तिकडे कांदा वगैरे उपसलं तिथं त्या साईडला काय माहीत ना. म्हणजे आजपर्यंत मी पण पूर्ण मार्केट कधी फिरलो ना. आता काय काय कुठले मार्केट आहे तेच माहीत नाही. खाली फ्रूट मार्केट भाजी मार्केट आहे इथे एवढंच माहिती तर फुल मार्केट. बाकी तांदूळ पण भेटत नाही तर काय काहीच माहीत नाही. तर फिरायला बोललं तर जाम टाईम जाईल. बघू थोडी जाताना शूटिंग करू कसं काय ते. सगळे टेम्पो माल भरून चालले सर्व मुरबाड नाशिक
जसं मलंगड कोणगाव म्हणजे अलग अलग ठिकाणी सर्व ठिकाणी या टेम्पू सगळे मोठे मोठे व्यापारी तसे बटाटे वगैरे मोठे कंटेनर उभे आहेत इथं सर्व म्हणजे सकाळी फुल गर्दी असतं. सण असला तर पूर्वी वाटच लागतं सणाच्या दिवशी. कढीपत्ता 40 रुपये किलो म्हणजे स्वस्तच आहे, 40 रुपये किलो. तर तुम्ही येत असाल रोज तुम्हाला माहिती आहे. तो कोण येतं पडले बघा, यांचे भाजपवर नाही, यांचंच लक्ष नाही. पानं कशाचे आहेत माहीत नाही. रिक्षा भरून चाललेली आहे. आपण वापस फुल मार्केटच्या इकडे आलो. काही भाज्याला स्वस्त आहे तर काही महाग आहेत. तर इथं फुल मार्केटला रिटर्न आले आपण. हो या साईडला जिथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे यांचा, आता हे सर्व गाले यांना येथील व्यापाऱ्यांनी देतील. जे मोठे मोठे स्टोअर करतात ना फुलं वगैरे त्यांना येतील. का बघा प्रत्येकाला अलग अलग लायसन आहे त्या लोकांचे. अख्ख्या लाईनींचे फुलवाल्यांना उठवले नाही तर खरं काम चालू आहे. बघा रस्त्यावर बसले सर्व लोक, हारवाले झाले, या सर्व आत्महत्या मार्केटचे आहे तिथं. जास्त करून लोक लग्नाला 4 व्हीलर सजवायचे असेल किंवा हार वगैरे असेल तर इथूनच नेतात. सर्व इथे 101 वस्तू बनतात. हार जसं की कारी सजवायची प्राईस पण अलग अलग असते त्यांची. आता इथं सगळी तोडफोड केली इथं. तिकडे वाहिनी बसली वसारची. तो आतमध्ये दाखवतो तुम्हाला तिकडे हारवीर एकदम मोठे मोठे हार तिथे भेटतात. इथं नवरीचं वगैरे डेकोरेशनचं लावले. नवरीला काय काय लागतं ते सॅम्पलसाठी फोटो ठेवले त्याची. सर्व प्रकारचे इथं भेटतात त्यांना. कोणाला घ्यायचं असेल या इथं. भाऊच बसले दिशील. हार बघा कसले जबरदस्त असतात. हे मित्र हार कसं आहे पूछ रहा मतलब वीडियो के लिए 2000 एक प्राइस सारखा हार पण आहे जबरदस्त. काय ना व्हिडिओ करतो. हारची प्राइस कशी आहे मामा? कुठलं पण असं म्हणजे कुठलं नाही अलग अलग प्राइस का सेम आहे? 1000. ते किती? 100. बघा काय 100 पण मस्त हार लागला. ते जर तोडफोड केली इकडे जर त्यांची कामं चालू आहेत. पूर्ण एरिया इथं असं भरलेला. तर पुरं आज नाही तिथं तेवढी गर्दी नाही तशी आज मामा. थकलो कारण पूर्ण मार्केट फिरून झालं माझा. गाय जर तुम्हाला घ्यायचं असेल हार पण बघा 100 रुपये, 1000 रुपये, 2000 रुपये मस्त क्वालिटीचे आहेत. तर काय तुम्हाला यायचं असेल एक नंबर वस्तू भेटतात. जसं प्रत्येक गोष्टीचा क्वालिटीनुसार रेट आहे एकदम होलसेल रेट. तर तुम्हाला लग्नाचे कुठले पण कार्यक्रम आहेत फुलं वगैरे सर्व आहे देशील. गाईज जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला बाय मित्रांनो.